नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. काव्या पार्थला फोन करून विचारते, अहो पार्थ, यावेळेला कुठे आहात तुम्ही? तो पार्थ खोटं कारण सांगतो, खाली कुत्रे भुंकत होती म्हणून तुमची झोप नको खराब व्हायला, तर त्यांना उचकायला आलो. तर काव्या सांगते, बरं ठीक आहे, तुम्ही लवकर या. पार्थ काव्याला सांगतो, मी 10 मिनिटात येतो, तोपर्यंत तुम्ही झोपा. तर दिव्या नंतर हसूनच सांगत असते, अहो सर, काय मस्त कारण सांगितलंय तुम्ही. काव्या मॅडमला समजणार सुद्धा नाही तुम्ही खोटं बोललात ते. तेव्हा पार्थ म्हणतो, असं काही नाही हां, उद्या सकाळी मी ही गोष्ट काव्याला सांगणार आहे. निघणार त्याच वेळेला दिव्या गॅस सिलेंडर उचलते, तिला काही उचलता येत नाही. तेव्हा ती पार्थला सांगते, सर प्लीज एवढं सिलेंडर मध्ये नेऊन द्या ना. तर पार्थ उचलून घेऊन जातो. सकाळी जीवा जेव्हा रूममध्ये येतो आंघोळ करून, तेव्हा नंदिनी तिथे नसते. फोन करून विचारतो तेव्हा त्याला कळतं की काव्याचं पुस्तक शोधण्यासाठी ती सकाळीच बाहेर पडली. अगं नंदिनी, मला सांगायचं ना, एकटी कशी पडली, अजून तुला बरं वाटत नाही. काव्याने त्यावर नोट्स लिहिलेले आहे, तुला ते पुस्तक सापडणार आहे का आता? त्यानंतर फोन कट करते नंदिनी. ही चकाचक बाई अशी काय करते, फोनसुद्धा कट केला तिने. तर दुसरीकडे काव्या कॉफी बनवत असते. तिथे विजय येतो आणि विचारतो, गुड मॉर्निंग काव्या, कशी आहेस? तेव्हा काव्या सांगते, मी माझ्या स्वतःच्या पायांवर उभी आहे. पायावरनं आठवलं, रम्या कशी आहे आणि केव्हा येणार ती? तेव्हा विजय म्हणतो, अगं ज्याला जेव्हा यायचं तेव्हा तो येतो आणि जेव्हा जायचं तेव्हा जातो. जाण्यावरनं आठवलं, पार्थ रात्री 2 वाजता कुठे गेला होता? तेव्हा काव्या सांगते, बाहेर काही कुत्रे भुंकत होती, त्यांना हुसकण्यासाठी खाली गेले होते, जेणेकरून माझी झोप खराब नको व्हायला ना म्हणून. तेव्हा विजय सांगतो, मला असं वाटतं की जी वाईट माणसं असतात ना, ती गोष्टी लपवतात आणि जी चांगली माणसं असतात ती उत्तम खोटं बोलतात. तेव्हा काव्या सांगते, मला असं वाटतं की तुमचा रोग सगळा माझ्या नवऱ्याकडे आहे. तेव्हा विजय सांगतो, ते कसं आहे ना काव्या, जेव्हा बायको प्रेग्नेंट असते ना, तेव्हा ती नवऱ्यांना आधीसारखी आवडत नाही, म्हणून असे फॅमिली मॅन उत्तम खोटं बोलतात. काव्या सांगते, माझं पोट जरी वाढलं आणि मी कशी जरी दिसली तरी माझ्या नवऱ्याला मी आवडणार आहे, कारण माझ्या पोटात आमचं बाळ आहे. हे तुमच्यासारखे चीप मेंटॅलिटीवाल्या माणसांना नाही कळणार. कॉफी घेऊन निघणार तितक्यात रिवर्स येते, बाय द वे हे सरजी कोण आहे? तर विजय म्हणतो, अभ्यासापलीकडचं शिकवणारे शिक्षक. काव्या तिथून रागानेच निघून जाते. तर काव्या पार्थसाठी कॉफी घेऊन रात्री जो काही प्रकार तो सांगणार असतो त्याच वेळेला दिव्याचा फोन येतो. तर काव्या सांगते, आला माझ्या सवतीचा फोन. पार्थ म्हणतो, अहो काव्या असं काय म्हणतात? तर काव्या म्हणते, नाही, आज मला पण ऐकायचं आहे, नक्की हे दिव्या बोलते तरी काय? लई गुलुगुलू चालू असतं ना तुमचं. फोन रिसीव करते आणि स्पीकर ऑन ठेवते. आधी तर ती जो फ्लॅट पार्थने बघून दिला त्या फ्लॅटबद्दल खूप कौतुक करत असते. त्यानंतर सांगते, सॉरी हं सर, मी काल रात्री 2 वाजता तुमची गुड नाईट बॅड केली ना त्याबद्दल. पण काल रात्री जर तुम्ही आला नसतात ना सर, तर माझी खूप फजिती झाली असती. तुम्ही आलात म्हणून माझी खूप मदत झाली, त्याबद्दल खूप थँक्यू सर. तर पार्थ फोन घेतो, मी तुम्हाला नंतर फोन करतो, आणि फोन कट करतो. तर काव्या खूप चिडलेली असते आणि त्याच्याकडे रागानेच बघत असते. फोन का कट केला तुम्ही? आणि काल रात्री 2 वाजता तुम्ही दिव्याला भेटायला गेलात? पार्थ काय सांगणार तितक्यात दरवाजाची बेल वाजते आणि काव्या तिथून निघून जाते. पार्थ स्वतःशीच म्हणतो, आज माझं काही खरं नाही, फिसकारणारी मांजर आज मला चांगलंच ओरबडणार आहे. तर जीवा दरवाजा उघडतो आणि नंदिनी आलेली असते. तेव्हा काव्या तिला विचारते, ताई तू पुस्तक आणलंस माझं? नंदिनी तिच्याकडचं पुस्तक देते. तर काव्या सांगते, अगं ताई, पण हे पुस्तक नवीन आहे, माझं पुस्तक नाही आहे. तेव्हा जीवा सांगतो, मी सांगतो काय झालं ते. नंदिनी त्याला खूप थांबत असते, अहो काव्यासाठीच नका सांगू. जीवा सांगतो, काव्यासाठीच मी आज सांगणार आहे, तू काहीच बोलू नको आता. काव्या, तू जो व्हिडिओ बघितला ना, मी जेव्हा ट्रक ढकलत होतो त्याच वेळेला पुस्तक माझ्या हातून खाली पडलं आणि ते खराब झालं, कारण नंदिनीने माझ्याजवळ दिलं होतं ते बाइंडिंगसाठी. त्याबद्दल खूप सॉरी. नंदिनी पण सांगते, अगं काव्या, तेच पुस्तक शोधण्यासाठी मी बरेच रद्दीचे दुकान पण शोधले, लायब्ररीमध्ये पण गेली, पण नाही भेटलं गं. मग माझ्याकडे पर्याय नव्हता, नवीन आणावं लागलं मला. तर काव्या नंदिनीला मिठी मारते, अगं ताई, वेडी आहेस तू, कशाला एवढी वणवण केली उन्हातानामध्ये, आणि तेही अशा अवस्थेत. असं होतं तर कालच मला खरं सांगून टाकायचं ना. आपले बाबा काय म्हणतात, खरं बोलल्याने मन शांत राहतं आणि शांत झोप येते, आणि एक खोटं लपवण्यासाठी 100 खोटेची लाईन लागते. आणि मला त्रास होईल म्हणून माझ्याशी खोटं बोलू नको आणि काही लपू पण नको, कारण यामुळे तुलाच त्रास होणार आहे. त्यानंतर पार्थ आणि काव्या तिथून निघून जातात. जीवा नंदिनीला सांगत असतो, नंदिनी,
सगळं खरं सांगून टाक, कारण आत्तासुद्धा परत आपल्याला संकेत मिळाला आहे. खरं बोलल्याने मन शांत होतं, नाहीतर आपलीच घुसमट होत राहिली यामध्ये. तर नंदिनी काय तयार नसते खरं बोलण्यासाठी. जीवा तिथून निघून जातो. तर काव्या खूप चिडलेली असते पार्थवर. तुम्ही माझ्याशी का खोटं बोललात पार्थ? मला जर तुमच्या एम्प्लॉयची मदतच करायची होती, मला तसं सांगायचं ना. लपवण्यासारखं काय आहे त्यात? तुम्हाला काय वाटलं होतं मी तुम्हाला मदतीला जाऊ देणार नाही? मला हे असं काही आवडणार नाही. तेव्हा पार्थ पण म्हणतो, नाही असं काही नाही, पण मला असं वाटलं की. काय वाटलं तुम्हाला? तुम्ही काही विचार करतात माझ्याबद्दल? पार्थ पण सांगतो, आता इथून पुढे असं काही असेल ना तर मी नक्की तुम्हाला सांगून जाईल. तेव्हा काव्या सांगते, पण पार्थ, इथून पुढे आपल्यामध्ये एकही गोष्ट अशी लपवली जाईल असं काहीच घडायला नको हां. कारण याआधी पण मी तुमच्याकडनं काही गोष्टी लपवल्या होत्या आणि त्यामुळे मला खूप मोठी किंमत मोजावी लागली. अगदी मी तुम्हाला गमावलंच होतं. युनिवर्सकडून हिसकावून घेतलं मी तुम्हाला. पण यापुढे अशा गोष्टी लपवायच्या नाही हां पार्थ. बघ रे बाळा, तुझे बाबा किती त्रास देतात मला पाहिलं ना. तर पार्थ म्हणतो, नाही रे चिन्नू. तर काव्या म्हणते, चिन्नू? हे काय चुना लावल्यासारखं नाव बोलताय तुम्ही? आणि चुन्नू मुन्नू सोन्नू अजिबात बोलायचं नाही हां माझ्या बाळाला. अशी नावं सांगून अजिबात मला चुना लावायचा नाही. कुत्र्याच्या नावासारखी साऊंड करता तो. पण खरंच मला न उलगडणारं कोडं आहात तुम्ही. नंतर पार्थ काव्याला जवळ घेतो आणि लग्नानंतर होईलच प्रेमचं सॉन्ग त्यांनी प्ले केलेलं आहे. तर जेव्हा त्यांच्या रूममध्ये नंदिनीकडून मेडिटेशन करून घेतो. दोघंही खाली बसतात आणि ओमचा स्वर लावतात. नंतर चोरूनच एकमेकाकडे लपून बघतात. कोणाचे डोळे उघडे, कोण करतंय की नाही. तर खाली आल्यानंतर नंदिनीची आई आलेल्या असतात आणि विक्रम काका छान आलं घालून चहा बनवून आणतात त्यांच्यासाठी. नंदिनी सांगते, अहो बाबा मला सांगायचं, मी आणलं असतं. तर विक्रम काका सांगतात, अगं अशा अवस्थेत तू काम करायचं नाही, तू फक्त आराम करायचा आता. नंदिनी जीवा दोघांनाही प्रश्न पडतो. तेव्हा विक्रम काका शारदा काकूंना विचारतात, तुम्ही हे बघायला आलात का तुमच्या मुली सुखी आहेत की नाही? हे बघा, हे असं वातावरण आहे आमच्या घरातलं. अगदी सुखी आहेत तुमच्या मुली, कुठलंही टेन्शन घेऊ नका. शारदा काकू सांगतात, अहो नाही, आता काव्याला 3रा महिना लागणार आहे आणि चोर ओटी भरावी लागेल ना. आणि चोर ओटी माहेर भरली जाते, तेव्हा आमच्याकडेच भरूया. तर मानिनी काकू आणि विक्रम काकाही हो म्हणतात. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, नंदिनी तू पण बघून घे बरं का, कारण काही दिवसानंतर तुझीसुद्धा चोर ओटी भरावी लागेल. तेव्हा विक्रम काका सांगतात, आता काव्याची आणि नंदिनीची एकाच वेळेला भरून टाकूया ना. तेव्हा मानिनी काकू सांगतात, अहो असं नाही चालत. तेव्हा शारदा काकूही म्हणतात, बरंच आहे ना, आपल्याला 2 वेळा कार्यक्रम करण्यासाठी बहाणा मिळेल. तेव्हा विक्रम काकाही विचारतात, म्हणजे नंदिनीला अजून 3रा महिना लागला नाही? ते काय ना, मी खूप दिवसानंतर आलो आणि मला असं वाटलं की आता सगळं होत आलं असेल. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, हो तुम्ही काही दिवसानंतर आलात ना म्हणाल, दोघं पण नातवंड माझ्याकडे रांगत आली पाहिजे. तर विक्रम काका म्हणतात, हो जेव्हा असा दिवस येईल ना तेव्हा जगातला सगळ्यात नशीबवान आणि सुखी माणूस मी असेल आणि सगळ्यात हँडसम आजोबासुद्धा. काव्याचं बाळ जर तिच्यावर गेलं ना तर ते चष्मा लावून इकडे तिकडे अभ्यास करत फिरेल आणि पार्थवर गेलं ना तर छान डिझाईन वगैरे काढत फिरेल. मानिनी काकू विचारतात, नंदिनी जीवाची मुलगी काय करेल मग? तेव्हा विक्रम काका सांगतात, म्हणजे यांचं फिक्स झालं आहे, मुलगीच होणार. अरे वा वा. मुलगी जर जीवावर गेली तर ती किचनमध्ये छान छान प्रकारची डिश बनवून बघेल आणि नंदिनीवर गेली तर सगळ्यांची मदत करेल. तर हे ऐकल्यानंतर नंदिनी पण थोडी नाराज होते. तेव्हा जीवा तिला फुंकर घालतो आणि तिचा मूड चांगला होतो. तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. जीवाला हेच तर पाहिजे असतं. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की तर दिव्याने पार्थच्या बॅगला तिचा क्लिप लावलेला असतो आणि घरी आल्यानंतर तो नेमका काव्याच्या हातात येतो. हे बघितल्यानंतर आता यांच्यामध्ये कोणतं वादळ येईल उद्या बघायला भेटेलच आपल्याला. आणि दुसरीकडे शारदा काकू नंदिनीला विचारत असतात, अगं नंदिनी काही मनात असेल तर बोलून टाक, काही घडलं आहे का? तर नंदिनी सांगते, आई होता होता आता ती अर्धवाक्य बोलली आहे, उद्या कळेलच नेमकं नंदिनी तिच्या आईला सांगते की नाही ते. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.